रामकृष्ण हरी. कशी यूट्यूब फॅमिली? मस्तच असणार. मी पण मस्तच आहे बरं का. तर काय बऱ्याच दिवसाचे ब्लॉग टाकलाच नव्हता मी. मोठा शॉर्ट टाकले रिमिक्स करून, मोठे काही टाकलेच नव्हते बरं का. थोडी तब्येत पण खराब होती, त्याच्यामुळं काही वेळ पण भेटला नाही मला टाकायला. तर आता हाय वेळ म्हटलं टाकू. तर व्हिडिओ टाकायचं कारण असं झालं आहे का शेतकऱ्यांची खूप मोठी समस्या झाली आहे आता. शेतकऱ्यांना म्हणजे काय म्हणता ना, ते आई आई भीक नाही, बाप भीक मागू देत नाही ना आई पदर पसरू देत नाही, अशी शेतकऱ्यांची समस्या झाली. का शेतकऱ्यांना इतका मोठा म्हणजे हे आहे का त्यांनी काय करावं त्यांनाच कळत नाही. शेतकऱ्यांनी शेतीत पिकं निघाले तर भाव नाही पिकाला. पिकं म्हणजे भरपूर खर्च करून पिकं उभे केलेले असतात. भांडवल भरपूर लागतं त्याला, मजुरी भरपूर लागते, भांडवल भरपूर लागतं. एवढी मेहनत करून एवढं पीक पाणी उभं करून तेव्हा पिकाला भाव नाही. पिकाला भाव ठरवायचं त्यांच्या हातात नाही. बरं इकून तिकून त्याला बी ते सामोरे जाते. तर त्यांचे मुलं आज बिना लग्नाची बसलेले आहे घरामध्ये शेतकऱ्यांचे. का त्यांच्या शेतीवाले असल्यामुळं त्यांना मुली भेटून नाही राहिल्या. काहींना कमी जमीन असल्यामुळं भेटून नाही राहिल्या. आता जास्त जमिनी आणायच्या कोणाच्या, ज्यांना आहे त्यांना आहे, ज्यांना नाही त्यांना नाही. जेवढ्या थोड्या आहे तेवढ्यातच समाधानी ते पण मुलीवाले देऊ नाही राहिले. मुली नाही म्हणता शेतकऱ्याला द्यायला. पण का नाही द्यायला नाही म्हणता मुली? उलटं शेतकऱ्याचं इथं इतकं जीवन भारी राहतं, मुलीचं इतकं जेवण आनंदी जीवन राहतं. एकत्र फॅमिली राहते, एकत्र कुटुंब राहतं, शेतातलं ताजं भाजीपाला खायला भेटतं, सगळं म्हणजे नैसर्गिक खायला भेटतं. तसं शहरातल्या मुलींना काय हो, शहरातमध्ये जाता आणायचं रोज पावशेर, तेच बनवायचं आणि तेच खायचं. तो मुलगा कामाला जातो दिवसभर, तो मुलगा कामाला जातो, कुठं जातो काय जातो त्यालाच माहिती. ती मुलगी घरात बसते दिवसभर एकटी टुकटुक करत. मग ती बसती फोनमध्ये बोटं घालत. त्या फोननी बऱ्याचशा मुलींचे हे फोनमुळं सगळं वातावरण बिघडून जातं, सगळे वातावरण. मग ते घरामध्ये कुटुंबामध्ये वाद, मग काय फोनच घेऊन बसती, कामच करत नाही. म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी घडत्या घरामध्ये शहरातल्या काहीच्या. आणि शेवटी तो मुलगा पण दिवसभर बाहेर असतो, ती मुलगी दिवसभर घरात एकटीच असते. ते दोन डोक्यांचं आवरलं बसते ती फोन घेऊन. तिला पर्याय नाही राहत, तिला करमत नाही. ती या खिडकीतून पाय त्या खिडकीतून पाय, कोणी दिसत नाही. तसं शेतकऱ्याचं जीवन इतकं सुखी राहतं काय सांगायला पाहिजे. आता जर आपण शेतात जर गेलो ना, असे राहून ज्यांनी मुलींनी जर शेतकरी नवरे म्हणजे शेतकरी नवरे ज्यांनी स्वीकारले, एकदम आनंदात राहतात त्या मुली. एकदम आनंदात राहतात, काम बी करता, दोघंजणं खांद्याला खांदा लावून शेतातले काम बी करतात. मला सांगते समोरासमोर दिवसभर दोघं पण समोरच असतात. तो पण एक आनंद त्यांचा लुटायचा असतो. आणि समजा एखाद्या वेळेस तो मुलगा गेला आहे कुठं बाहेर कामानिमित्त, तर त्या मुलीला शेतातलं काम राहतं. त्या मुलीला ते शेतातलं काम बघून पण असं वाटतं नाही आपलं हे काम झालं पाहिजे. आज आपल्याला हे काम केलं तर आपण उद्या दुसरं काम करू. किंवा त्या शेतातले पिकं पाणी पाहून मुलीला एकदम असा नको गागू नको, त्या मुलीला एकदम असा आनंद उत्साह व्हायला राहतो. आपलं नको ना भाऊ, नको ना, तर आपलं आलं बा एक पीक पाणी चांगलं निघालं पाहिजे. असं काय करतो येड्यावर? तर ही पिकं पाणी आपले चांगले निघतील, आपले हे कांदे पिकतील, आपल्याला खूप काही चांगलं घडेल. तर असं त्या मुलीला वाटतं. आणि तिला बघून अजून आनंद उत्सव तयार होतो का नाही आपण हे पीक काढायला पाहिजे, या पिकात आपल्याला हे उत्पन्न भेटेल, याच्यापासून आपण ही प्रगती करू, त्याच्यापासून आपण ते करू. असं तिचं ते मन त्या पिका पाण्यामध्ये जातं. म्हणजे तिचं मन विचल होत नाही, दुसरीकडे जात नाही. तसं ती शहरात दिलेली जी मुलगी राहते ना, तिचं शहरामध्ये ते लक्ष सगळं तिथंच. कुठं नवरा गेला कामाला, घरी एकटीच, काय करू, याला फोन कर, त्याला फोन कर, नातेवाईकाला फोन कर. मग ते नातेवाईकांनी काय शिकवायचं, त्या नातेवाईकांनी काय शिकवायचं, त्या नातेवाईकांनी काय बोलायचं, मग ते डोक्यामध्ये दिवसभर फिट होतं. मग संध्याकाळी नवरा आल्यानंतर मग त्याला काय गं
तू उशिराच का केला यायला, तू लवकरच का नाही आला, तू भाजीलाच का नाही आणलं, तू आमकंच का नाही आणलं. मग ते किरकोळ किरकोळ गोष्टीवरून त्यांचे झगडे होत्या. तर काही वेळेस झगडे झाले तर ते खूप थोडक्यात आवरते. आणि काही वेळेस झगडे जर झाले तर ते काहीतरी उंच टोकाचं पाऊल घेऊन पुढं जाते. अशी काही शहरातल्यांची काही काहींची गंमत घडलेली आहे आत्तापर्यंत, आणि घडतं पण आहे. आपण ऐकून पण राहिलो काही काही ठिकाणी. तसंच खेड्यात नाही होत बरं का, शक्यता खेड्यात होतच नाही. तर खेड्यामध्ये म्हणजे जरी झालं आहे भांडण, त्यांना भांडण करायला वेळ नाही राहत आणि गोड व्हायला पण वेळ नाही राहत. का त्यांना कामं असते, कामामध्ये त्यांना वेळ नाही राहत का भांडणं करावा का किंवा भांडणं करून घरात बसावा किंवा माहेरी जावा, हे त्यांना वेळ नाही राहत. त्यांना माहिती राहतं थोड्या वेळ नवरा बायकोचं भांडण, थोड्या वेळाने आपण गोड होऊन जाणार. थोड्या वेळाने नवरा बायकोला विचारेल चला आपल्याला काय काम करायचं, किंवा बायको नवऱ्याला विचारते चला आपल्याला काय काम करायचं. तर असं ते शेतकऱ्याचं जीवन राहतं. तर तसं शहरात नाही राहत. तसं बरेच मुली म्हणतात आम्हाला शेतकरीच नवरा पाहिजे, पण बरेच काही मुली म्हणतात का नाही मला नोकरीवालाच पाहिजे. काही काहींचे वडील म्हणतात नाही आमची मुलगी नोकरीवाल्याला द्यायची, शेतकऱ्याला द्यायची नाही. तर असं नाही. खरंच ज्या मुलींनी माझा व्हिडिओ जर पाहिला ना, तर खरंच जो आनंद शेतकऱ्यामध्ये भेटतो ना मुलीला, तो आनंद नोकरीमध्ये नाही भेटत. फक्त नोकरीमध्ये काय भेटतं आहे, मुलीला काही काम नाही करावं लागत. पण मुलगी जरी काम नाही करत, कामाने काय माणसं मरती नाही. काम जरी नाही केलं त्या मुलीने, पण ती मनात कधीही आनंदी राहत नाही. ती मनात काही ना काही गोष्टीनं दुःखीच राहते, काही ना काही गोष्टीनं ती बुडीच राहते. तशी शेतकऱ्याची नाही राहत. शेतकऱ्याची जरी दुःखी झाली ना, कशाने होती, लय काम करावं लागतं. पण तिला ते कामापुढं तेवढं पीक पाणी दिसलं ना, तिची प्रगती होईल. तिला माहिती राहतं आपल्याला एवढे कांदे निघतील, एवढी मका निघेल, आपल्याला एवढं उत्पन्न भेटेल, यावर्षी एवढं भेटेल, पुढच्या वर्षी तेवढं भेटेल. तर तिची लक्ष राहतं तिच्यावालं. दमली बी तरी, किती थकली तरी. तसंही शहरातली ना रिकामटावळी राहते, तिला काय होतं रिकामे उद्योग सुसात्या. मग ती धडत्या मुलाला जगू देत नाही सुईनी, आणि ती पण जगत नाही. असं शहरात बऱ्याच ठिकाणी घडतं, बऱ्याच ठिकाणी पाहते मी आता, भरपूर ठिकाणी. तसं खेड्यात नाही होत. खेड्यात एखादं कवचित राहतं बिनाबुडाचं गाडगं, त्याला म्हणते ना बिनाबुडाचं गाडगं. एखादं खेड्यात राहतं ते स्वतःच्या बुद्धीने चालत नाही, स्वतःच्या बुद्धीने कामधंदा करत नाही. केलं बी तर दुसऱ्याने काही त्याच्यात फुनगी टाकली का ते त्याच्यावरच उडी मारितं, तेवढंच लावून धरितं. असं एखादं मिळतं खेड्यामध्ये. पण शहरामध्ये लयच वेगळं आहे वातावरण राहतं. खेड्यात एखादं मिळतं, त्याला जोपर्यंत समज राहत नाही तोपर्यंत ते गडबडतं कुणीकडे बिनाबुडाच्या गाडग्यावानी. ज्यावेळेस समज येते त्यावेळेस थोडे दिवस राहत्या, मग थोड्या दिवसाचा पस्तावा करून उपयोग होत नाही काही संसाराचा आपल्याला. तर बघा, मी तर बघते आता खेड्यागावामध्ये मुलींना कामं करावं लागते बरं का, ही बात खरी आहे. शेती कामं पण खूप आनंदी राहत्या, खूप. दोन्ही टाईम मस्त ताजं स्वयंपाक बनवत्या. सकाळी ताजं स्वयंपाक बनवत्या, मस्त एकत्र फॅमिली वावरात जेवती, कोणी घरात जेवतं. आणि शिळं खाती नाही, जनावरांना देऊन टाकत्या. तसं शहरात काय हो, ते उरलं शिळं, मग नवरा गेला कामाला, मग एकटीसाठी काय करू, खाती शिळंच. बसते दिवसभर त्याच्यातच डोकं घालून घरातच, खाती शिळं गरम करून. तशी खेड्यातली नाही खाता, एवढं लक्षात ठेवा तुम्ही. कुठं पण जा तुम्ही खेड्यामध्ये, ती गरमच करून खाती दोन्ही टाईम. संध्याकाळी बी इतकी थकून येते शेतातून, पण ती गरमच खाती. सकाळीच बी तिला शेतात जायची एवढी घाई राहती, पण ती गरमच स्वयंपाक करून खाती. ती खाती, नवऱ्याला खाऊ घालती, घरातल्या कुटुंबाला पण खाऊ घालते. तशी तुम्ही शहरातली पा, तिला काही काम नाही राहत ना, घरातलंच आवरायचं राहतं, तरी ती काय म्हणती, नाही आता ना थोडीशी भाजी माझ्याकडून वाढवा झाली आहे, संध्याकाळी आपण तेवढ्यातच धकून घेऊ. नाही 2 पोळ्या पडलेल्या आहे सकाळच्या, आपण संध्याकाळी खिचडी करू आणि तेवढ्यातच धकून घेऊ. ती अशी धकवती आणि शिळं खाऊन दिवस काढते. तशीच खेड्यात नाही. खेड्यात तुम्ही बघा, इतकं सगळं काही मनमोकळं करून राहतं. घरचं दूध राहतं गाईचं, मस्त गरम दूध तापत्या चुल्यांवर. आणि म्हणजे सगळं काही एकदम, चहाला पण भरपूर दूध राहतं, सगळं काही व्यवस्थित राहतं खेड्यामध्ये. फक्त म्हणायला झालं शेतकरी नवरा. पण शेतकरी नवऱ्यात काय सुख आहे हे ज्याला कळल त्याला कळल. अहो दोघं जण इतके आनंदी राहतं हो, नवरा बायको तोंडापुढं डोळ्यापुढं समोरासमोर दिवसभर काम करत्या.
दिसतं, दरवाजाच्या बाहेर येऊन उभं राहिलं तरी दिसतं आपला नवरा कोणत्या वावरात आहे, आपला नवरा कुठं मोटर चालू आहे, आपला नवरा कुठं काम करतो आहे, सगळं दिसतं त्या बाईला. तसं शहरातल्या बाईला काही दिसत नाही. तो उमऱ्याच्या बाहेर निघाल्यावर तो कामाला गेला का कुठं गेला काय तिला काहीच दिसत नाही. तिला फक्त फोनवर सांगतो हा मी कामाला येले, फोनवर सांगतो आलो मी रस्त्याने, म्हणून तो कधीही खरं बोलत नाही. आणि बोलला आहे तरी त्याचा टाईम काही खरं बोलत नाही. त्याला ज्या टायमाने यायचं त्याच टायमाने येतं. तर बघा शेतकऱ्यांना बिचाऱ्यांना खूप खूप म्हणजे खूप मुलींसाठी तरसते एक शेतकरी. तर खरंच माझा व्हिडिओ मुलींनी बघा, मुलीच्या आईवडिलांनी बघा. खरंच शेतकऱ्याकडे जी मज्जा आहे ती कुठंच मज्जा नाही होणार, कुठंच होणार नाही मज्जा. बघा कसा वाटला माझा व्हिडिओ, नक्कीच मला कमेंट करून सांगा. रामकृष्ण हरी.